भागवत अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 23. आपण काल काय पाहिलं? काल प्रबुद्ध नारायणांनी जनक राजाला सांगितलं सद्गुरूंची लक्षणं, साधू म्हणजे सद्गुरूची लक्षणं काय असतात आणि शिष्याची लक्षणं. शिष्य कुठल्या लक्षणावरून समजायचं की आपण शिष्य आहोत आणि कुठल्या लक्षणावरून समजायचं की हे सद्गुरू येतं, हे साधू येतं, हे संत येतं. त्यासाठी त्यांनी ठराविक लक्षणं आपल्याला सांगितली. पण त्या लक्षणावरून आपण हे तरी सुद्धा साधूला समजू शकत नाही, कारण तेवढं त्या लक्षणांचा अनुभव आपल्याला नाही. म्हणून एवढं घाई आपण साधूला समजणं आपल्या क्षमतेच्या बाहेर असतं. आपल्या बुद्धीच्या तर्काने किंवा ह्याने आपण ते साधूला समजू शकत नाही. तरी पण त्यांनी ठराविक लक्षणं सांगितली की बाबा साधू कसा असावा आणि शिष्य कसा असावा. आपण हे काल पाहिलं. आता पाहूया पुढे. सर्वतो मनुसंग मादो संगच साधुशो दयां मैत्री प्रश्नय च भूतश्वदा यथोचितम. श्लोक क्रमांक 23. सर्व विषयाविषयी मनाची अनासक्ती आधी असावी. साधूंच्या संगतीत प्रीती असावी. प्राण्यांच्या बाबतीत उचित अशी दया भावना, मैत्री भावना व विनय हे धर्म शिकावे. काय करायचं हे आणि साधूंकडनं काय शिकून घ्यायचं आपल्याला? साधू संत काय शिकवते शिष्यांना? भागवत धर्माचं आचरण. भागवत धर्म कसा असावा, भागवत धर्माप्रमाणे कसं आचरण करायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं नामचिंतन करायचं, कसं ते भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, जसं त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या पद्धतीने त्यांच्याकडनं शिकून घ्यायचं. आता तेच ह्या पुढे सांगतात. आता सर्वापासून निसंग जरी मनी होणे आहे चांग, तरी अवश्य धरावा सतसंग अतसंग त्यागावा. आता ज्या कुण्या भक्ताला काय करायचंय? आपलं कल्याण करून घ्यायचंय. आता भक्त कुणाला म्हणायचंय? कारण त्याच्यामध्ये पण अधिकारी मुमुक्षू का नाही, त्याच्या आधी काही बद्ध, मुमुक्षत्व, साधक आणि सिद्ध हे 4 अवस्था येतात साधकाची. म्हणजे काय, ह्या जीवा किती 4 अवस्था आहेत. या सुरुवातीला बद्ध आहे म्हणजे तो अज्ञानी, त्याला काही समजत नाही चांगलं काय वाईट काय, त्याला फक्त विषय भोगायचे, खायचे, प्यायचे आणि आयुष करायचे, असा त्याचा नियम असतो. जो मुमुक्षत्व आहे, ज्याला मुमुक्षत्व आलेलं आहे, त्याला असं समजत असतं की ह्या संसारामध्ये दुःख आहे, मला तो एक माझा भगवंत आहे. सुख मला भगवंत म्हणजे मला सुखाची प्राप्ती करून घ्यायची. मला जे खरं सुख आहे ते खरं सुख मला पाहिजे आणि ते सुख जर कुठं असेल तर ते भगवंतापाशी असेल. म्हणून असं ज्याच्या ठिकाणी चित्तामध्ये विचार यायला लागतात त्याला मुमुक्षत्व म्हणायचं. आणि साधक कुणाला म्हणायचं? ज्या असे विचार आल्यानंतर ज्याला सद्गुरूची कृपा, त्या भगवंताची कृपा होती आणि भगवंतांच्या कृपेने त्याला सद्गुरूची प्राप्ती होती, त्याला म्हणायचं साधक. आणि सिद्ध कुणाला म्हणायचं? हे तिन्ही अवस्था पार करून जो ब्रह्मज्ञानी झालेला आहे, ज्याला स्वस्वरूपाचं ज्याला ज्ञान झालंय, त्याला म्हणायचं सिद्ध. अशा जीवाच्या 4 अवस्था येतात, म्हणजे जीवापासून तर आत्मस्वरूपापर्यंत. आता ज्या भक्तीने भगवंताचे भजन करून लोक काय करतात? उत्तम भक्त झाले आहेत. देवते ही बळे धरीला साय असे करून या नाशे उपाधीचा. म्हणजे त्या साधू संतांनी कोणत्या बळावर त्या भगवंताला धरलं का नाही, त्यांनी काय केलं? आधी उपाधीचा नाश केला. मग असे असणारे की जे भक्त आहे, तर ज्या भक्तांनी भगवंतांचं भजन केलं आणि चांगले भक्त झाले, उत्तम भक्त झाले, ते सर्व भागवत धर्म निश्चितपणे शिकावे. बघा, मग त्यांनी कोणत्या मार्गाने काय केलं? कोणत्या मार्गाने ते भगवंतांचे भक्त झाले? त्यांनी असं काय केलं की ते भगवंताचे भक्त झाले? त्याला सगळं जग भक्त म्हणतंय, त्याला जग सगळं संत म्हणतंय का नाही? हेच भागवत धर्माकडनं शिकायचंय, हेच शिकायचंय आपल्याला. मग त्यांचं चरित्र आपण पाहायचं. त्यांनी काय केलं, ते कसे राहत होते, ते कसे बोलत होते, ते कसे वागत होते, ते भूतदैवावर कसे प्रेम करत होते, सगळ्या ठिकाणी व्यापकत्व त्यांच्या ठिकाणी कसं होतं, ते कर्म कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टींचा बारीक विचार करायचा, त्यांचा अभ्यास करायचा. आणि आपणही का बरं ते तसं करत होते, त्याच्या मागचं जे शास्त्र आहे ते शास्त्र आपण शोधायचं, त्या शास्त्राचा आपण अभ्यास करायचा, संतांच्या संगतीत जाऊन त्याचा अनुभव घ्यायचा. त्यांना आपल्याला आलेली शंका, आपल्या ठिकाणी आलेल्या अडचणी आपण त्यांना विचारायच्या आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्यायचं. मुख्य अतसंग ध्येय संगती, मुख्य असत्संग ध्येय संगती, असत्संग ध्येय संगती, त्याची समूळ करावी निवृत्ती, जगी दाटुगी सतसंगती, जाणणी शिती नृपनाता. म्हणून ज्याला कोणाला वाटतंय की आपल्याला भागवत धर्माचं आचरण करायचंय, आपल्याला भगवंताचं भक्त व्हायचंय, त्यांनी काय करायचं? मुख्य असणारी सत्संगती तिचं आचरण करायचं. म्हणजे सत्संगतीमध्ये जायचं त्यांनी.
संतांच्या संगतीमध्ये जायचं किंवा सत्याच्या संगतीमध्ये जायचं. त्याने आधी सत्य आचरण करायचं, सत्याचं आचरण, सत्य वागायचं, सत्य बोलायचं. असं करता करता त्याला सत्संगती प्राप्त होती, म्हणजे संतांची संगती प्राप्त होत असती. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्याला भक्ती काय आहे, भक्ती कशी करायची असती, भगवंत कोण आहे, आपण कोण आहे, ह्या गोष्टीचं त्यांना ज्ञान होत असतं. म्हणून सत्संगती करायची असते. आणि ज्याला सत्संगती करायची त्याने म्हणजे असंगती म्हणजे काय, असत्संगती म्हणजे कसे, जी अनावश्यक संगती आहे ती संगती टाळायची म्हणजे त्यांच्याकडे जायचंच नाही. मग आपल्याला काय करायचंय, आपण ठरवायचं आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं. प्रत्येकाच्या पैसे विवेक असतो. चांगल्या मार्गाने जायचं सत्संगती, भागवत धर्माचं आचरण, शास्त्र का नाही, त्या संगतीने जायचं. आणि जर आपल्याला वागत असतं काय त्यांचं खरं, आपल्याला काय करायचं, कुसंगती करायची. आपल्याला म्हणाले तसं वागायचंय, आपल्याला जे वाटेल तसं राहायचंय, मग त्याने कुसंगती करायची. जे करल तो तसा बनल. म्हणून आणि ज्याला मग भगवंतांची भक्ती करायची त्याने काय करावा, कुसंगती टाळावी. हाच खरा मुख्य उपदेश सद्गुरूंचा असतो शिष्याला. शिष्य काय करतात, सद्गुरू काय करतात, शिष्याला हाच खरा उपदेश करतात. काय उपदेश करतात की सत्संगती म्हणजे चांगल्या संतांची संगती, चांगल्या साधू संतांची भक्तांची संगती करायची आणि कुसंगती टाळायची. कारण विचार माणसाला घडवत असतात. आपले विचार काय आहेत, हे विचार माणसाला घडवत असतात. आणि हे म्हणून चांगले जर विचार केले तर माणूस चांगला घडणार आहे, आणि वाईट विचार केला तर माणूस वाईट घडणार आहे. एखादं 2 समज लहान बाळ येतं, त्या 2 लहान बाळांना एका वाईट संगतीमध्ये ठेवायचं आणि चांगल्या संगतीमध्ये ठेवायचं, आणि 18 वर्षांनी बघायचं दोघांमध्ये काय फरक दिसतो. जो चांगल्या संगतीमध्ये तो काय करणार, चांगलंच राहणार, चांगलंच बोलणार, चांगलंच वागणार. आणि जो कुसंगतीमध्ये तो वाईट वागणार, दारू पिणार, कसं राहणार, म्हणायला पाहिजे तसं राहणार का नाही. म्हणजे काय हा फरक, कशामुळे हा फरक पडला की त्या संगतीमध्ये तो राहिला, त्या संगतीचा परिणाम त्याच्यावरती झाला. म्हणून साधू संत काय सांगतात की कुसंगती टाळा आणि चांगल्याची संगत करा, साधू संतांची संगती करा. मुख्य संग जे ते दया मैत्री प्रश्नयो पूर्ण मुख्यत्व हे त्रिविध लक्षण अवश्य करावे आपण सत्संग प्रमाण स्वहिताशी. म्हणून सत्संग कुठे करावा, ठीक आहे. आता सत्संग सांगितलं करायला साधू संतांनी, पण ते सत्संग कुठं करायचा, कोणाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपला सत्संगीत म्हणजे चांगले विचार आपल्याला प्राप्त होतील. बरं, आता पहिली गोष्ट म्हणजे अज्ञान जीवाला चांगलं काही ना वाईट काहीच माहित नाही अजून. मग त्याने कसं ठरवायचं आता नेमकं कोणाकडे गेलं म्हणजे चांगलं, कोणाकडे गेलं म्हणजे वाईट. बरोबर आहे का, मला सांगा. काही ठिकाणी नुसतं हरिपाठ घेतात, नुसतं हरिपाठ गुड्या मारून म्हणतात, नाचू नाचू म्हणायचं का नाही, हरिपाठ म्हणायचं, ती काही वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. आणि काही ठिकाणी त्या हरिपाठाचं एक 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 जे चरण आहे ना, त्या चरणाचं खोलवर जाऊन त्याचा अर्थ सांगितला जातो. ते समजून सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी असं का सांगितलं, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपण तसं आचरण केलं कसं करायचं याच्यावर उपदेश दिला जातो. आता याच्यापैकी दोन्हीपैकी कोणतं श्रेष्ठ राहील बरं जीवाला, आज्ञान जीवाला कोणतं चांगलं राहील. कारण माऊलीला काय सांगायचंय, माऊलींचे जे विचार आहेत विचार तर आपल्याला कळले पाहिजेत ना, की त्यांना नेमकं काय सांगायचंय ते. मग हरिपाठ म्हणणं म्हणजे काही दोष नाही अजिबात, म्हणला पाहिजे नाही असं नाही, तो म्हणला पाहिजे, आपण नाचून म्हणलं पाहिजे, सगळं करून म्हणलं पाहिजे, पण त्याच्याबरोबर तो समजूनही घेतला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. मग ते आपल्या आचरणामध्ये आपण कसं उतरवायचा ते आपण ठरवलं पाहिजे. म्हणजेच मग काय करायचं, मग आता हे आपल्याला कळन का, मग आता आज्ञान जीवाला समजेल का आपण. आता ज्याला वागते हे उड्या मारायला माझ्या वागते, त्याला तिथे 10-5 लोक जास्त असतात, मग त्याच्यामध्ये मला चांगलं म्हणता येतं, मला चांगलं बोलता येतं, मला चांगलं गाता येतं का नाही, मला चांगलं वाजवता येतं, मग तू तिकडेच पाळणार का. मग लोक म्हणते वा वा काय भारी म्हणतोय, खरंच हा महात्मा झालाय का नाही, का तिथं मान मिळतोय, लौकिक मिळतोय, सन्मान मिळतोय. आणि जिकडे ऐकायला तिथं काय, तिथं कोण विचारतंय, कोण काय करते, काहीच नाही, मान नाही, सन्मान नाही, तिथं कौतुक नाही, काहीच नाही. मग कुठेकडे, म्हणून ज्याला काय करण, ज्याला मान सन्मान पाहिजे तो कुठं जाईल, तिकडे जाईल. आणि ज्याला खरं समजून घ्यायचंय ना की माऊलींना काय सांगायचंय आणि ते माझे किती फायद्याचं आहे, मला त्यासाठी कसं आचरण केलं पाहिजे, तो कुठं जाईल. म्हणजे आपण दोन्ही ठिकाणी कुणीकडे जायचं हे कुणी ठरवायचंय, आपल्या मनाने ठरवायचं. मग ते मनाने ठरण्यासाठी आपल्या ठिकाणी कोणता विचार पाहिजे, चांगला विचार पाहिजे. मग हा चांगला विचार नेमकं जायचं, इकडे जायचं की तिकडे जायचं, हा विचार आपल्या ह्या अज्ञान जीवाला कसा येणार. म्हणून त्यांनी कुठे जायचं. पहिला प्रश्न, साधू संतांनी सांगितलं की चांगल्याची संगत करा, सत्संगती करा,
कुसंगती सोडून द्या. बरं ठीक आहे, संतांची संगत करायची, चांगल्याची संगत करायची, पण चांगल्यांची सत्संगती करायची किंवा चांगल्याची संगती करायची कुठे करायची? ही संगती कुठे करायची? मग ज्या ठिकाणी दया असेल, ज्या ठिकाणी काय जिथे दया आहे, मैत्री आहे, विनय आहे, हे गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला म्हणायचे चांगली संगती. त्याला काय म्हणायचं? चांगली संगती. म्हणजे ज्याचा द्वेष केला जात नाही त्या ठिकाणी गेलं तर त्याचा मत्सर होत नाही, कुणाला नाव ठेवत नाही, कुणाचं द्वैत पास जात नाही, कुणाला कमी नाही, कुणाला जास्त नाही. फक्त काय की ज्या ठिकाणी गेल्यानंतर समशास्त्र आपण ऐकायला गेलो नंतर त्या ठिकाणी शास्त्रच ऐकता येतं आपल्याला. त्या ठिकाणी दुसरे विचारच नाहीत. तुमचा प्रपंचातल्या गोष्टी नाहीत, तुमच्या व्यवहारातल्या गोष्टी नाहीत, काहीच नाही. तिथं फक्त काय शास्त्र म्हणजे शास्त्र श्रवण करणे, शास्त्रच ऐकणे का नाही. अशा ठिकाणी जावा, त्या ठिकाणी काय त्यांची ठिकाणी दया असते. ते कोणी आला म्हणून रागवत नाहीत आणि कोणी नाही आलं म्हणून त्यांच्यावर रुसत नाहीत का नाही. सगळ्याला सारखं धरतात, मैत्री नात्याने राहतात. म्हणजे कसं मिळून मिसळून राहायचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी. अशा ठिकाणी जावा ज्या ठिकाणी विनय आहे. काय विनय म्हणजे काय? स्थिरता आहे, नम्रता आहे. अशा ठिकाणी जावा, त्याच्याच ठिकाणी सत्संग करावा, कारण तोच हिताचा आहे. म्हणून त्याचं पुढे उत्तर दिले. कुठे जायचं? तर कुठे हे गुण ज्या ठिकाणी असतात तोच संघ जीवाच्या हिताचा आहे, म्हणून त्या जीवाने कुठे जावा? अशा संगतीमध्ये जावा. सांगून या थोरपण साधूशी लीन होवावे संपूर्ण, सांगून या ध्येयाभिमान त्याशी लोटांगण घालावे. एकदा आपल्याला समजलं की हे साधू इथं, हे संत इथं, आणि हे त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या जवळ गेल्यावर आपल्याला समाधान वाटतं, त्यांच्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला प्रेम वाटतं, त्यांच्या ठिकाणी गेल्यावर आपला नम्र भाव होतो, आपल्याला शांती लाभते. अशा ठिकाणी गेलं ना समाधान मिळतं की कुठल्याही गोष्टीशिवाय त्यांच्या ठिकाणी गेलं सहज समाधान मिळतंय. अशा ठिकाणी गेले म्हणजे ते खरं संत असते बरं का. ही सगळ्यात सुंदर म्हणजे महत्वाचं लक्षण आहे. कुणी असू द्या, एखादा कुबुद्धीवाला असू द्या, कुविचारीवाला असू द्या, वाईट वागणारा असू द्या, कुणी असू द्या, पण साधू संतांच्या जवळ गेल्यानंतर ज्याला समाधान वाटतं ना ते खरे संत आहेत म्हणा, ते खरे साधू आहेत. आणि जीवाचे तेच हितच असतं. म्हणून काय करावा बरं? त्यांच्या जवळ गेल्यावर आपण आपला मोठेपणा सोडून द्यावा. मी गाणारा, मी शास्त्र वाचणारा, माझं शास्त्र पाठ्यांतरी माझं एवढा अभंग पाठ येतं, माझ्या एवढ्या वव्या पाठ येतात, मी कीर्तन करतोय, मी प्रवचन करतोय का नाही, ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी मोठेपणा सोडून द्यावा. साधू पुढे काय करावा? मला काय काय येतंय याच्यापेक्षा मला कशाची गरज आहे हा त्यांनी विचार करावा. मला काय येतंय आणि मग माझं मोठेपणा मी त्यांना कसं सांगू, हे ठिकाणी त्या ठिकाणी साधूला दाखवू नये का? की आपल्याला गरज कशाची आहे? त्या संसाराच्या बंधनातून सुटायची. तुमचे 6 शास्त्र 11 पुराण 4 वेद जर तुमच्या मुखोद्गत येतं, तुम्हाला त्याचा ज्ञान आहे, तुम्हाला त्यांचं तुम्ही बोलताय, तुम्ही सांगताय, सगळं आता आहे, पण आपल्याला आपण संसाराचं बंधन आपलं गेलंय का हा विचार करणं गरजेचं आहे ना प्रत्येकाने. म्हणून साधूच्या ठिकाणी साधूला शरण गेल्यानंतर ह्या आपल्याकडे जेवढ्या काही गोष्टी असतात ना ह्या सगळ्या बाजूला ठेवायच्या. ह्या सगळ्या बाजूला ठेवायचा म्हणजे काय? आपला मोठेपणा सोडून द्यायचा. साधू पुढे लीन व्हायचं, नम्र व्हायचं. काय व्हायचं? लीन व्हायचं त्यांच्या पुढे, नम्र व्हायचं. आणि देहाचा ताट्या सोडून लोटांकण घालावे. देहाचा ताट्या म्हणजे देहाचा अभिमान सोडून द्यायचा. मी आमकान, मी थामकान, मी पैशावाला, मी गरीबन, किंवा मी करोडपती, मी लखोपती का नाही, मी मोठा पुढारी, हे सगळं सोडून द्यायचं. आणि काय करायचं? त्यांच्या चरणामध्ये लोटांगण घालायचं. आता ह्या जीवाला तुम्ही पदरात घ्या, मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलोय, आणि आता ह्याला काय करू? तुम्ही याला दूर सारू नका अजिबात. असं भाव ठेवून, असं त्याला विनंती करून, नम्रतेने त्याला विनंती करून त्यांच्या चरणावरती लोटांगण घालावा. अशा पद्धतीने साधू संताला शरण जावा असं यांनी सांगितले. असे प्रबुद्ध नारायण सांगतात. साधू परता पूज्य पाहो, जगे नाही आन देव, संत पूजने देवादी देव, स्वयमेव संतुष्टे. ह्या जगतामध्ये साधू निराळा, पूज्य देव नाही. मग आपण म्हणतो देव कुठे, देव कुठे, देव कुठे? अहो साधू संतांच्या रूपाने देवच नटलेला आहे. कोण आहे? विश्वाच्या रूपाने तो नटलेला आहेच आहे, पण साधू संतांच्या रूपाने विशेष रूपाने तो आलेला आहे. का? कारण माझ्या विठोबाचा काहीच प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. कोण? देवच गुरु होऊन आलेला आहे. पण आपल्याला तशी खात्री वाटली पाहिजे बरं का, की साधू संत म्हणजे देव आहेत, हाच परमात्मा आहे. पण आपण त्या साधू संताला सोडून आपण कोणत्या देवाला जातो? आपण पांडुरंग देव आहे नाही असं नाही, पण साधू संत म्हणजे त्याच्यामध्ये काय फरक आहे? दोघं एकच आहेत. पण आपण म्हणून साधू होऊन निराळा पूज्य देव नाही. संतांच्या पूजनाने भगवान संतुष्ट होतो.
म्हणून काय होतं, भगवंताला संतांची सेवा केली ना की भगवंताला आनंद होतो. कारण भगवंतांनी काय सांगितलंय अर्जुनाला, आत्मज्ञान चोखटी संत हे माझे रूपडी, तेथे दृष्टी आवडी तुझी, तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. अशाच त्या ठिकाणी तू काय करतो, तुझी कामिनी जैशी म्हणजे त्यांच्या ठिकाणी आसक्त होऊन जा म्हणजे तू साधू संतांच्या ठिकाणी. म्हणून संतुष्ट, भगवान सुद्धा संतुष्ट होतो त्यांची सेवा केल्यानंतर, त्यांना त्यांच्या पुढे नम्रतेने झुकल्यानंतर, का नाही, त्यांची भक्ती केल्यानंतर. पापे तुका म्हणे पापे जाती संतांची ये जपे. संतांच्या नामाचा जप जरी केला ना तरी पापे पळून जातात, एवढं सामर्थ्य संतांचं. संतपदीचे रजकन श्री बंदावे श्रद्धेने पूर्ण, संतापुढे जानपण सर्वतापन न मिरवावे. संतांच्या चरणाची धूळ मोठ्या श्रद्धेने मस्तकी धारण करावी. काय करावा, संतांच्या चरणाची धूळ, संतांचे जे ठिकाणी चरण आहेत ना त्यांच्या चरणाच्या खालच्या असलेली धूळ काय करावी, आपण मस्तकाला लावायची. भगवंतांनी सुद्धा काय केलं, ते धूळ लावली होती का नाही, गोपींच्या चरणाची धूळ. नारदाला सांगितलं, म्हणले नारदा म्हणले मला भक्तांच्या चरणाची धूळ पाहिजे म्हणले मला, का नाही. मग आपण सुद्धा काय केलं पाहिजे, साधू संतांच्या चरणाची धूळ आपण आपल्या मस्तकावरती लावली पाहिजे. संतापुढे आपला ज्ञानीपणा मिरवायचं नाही. मी किती आपण कशीच बघितलं, मी किती ज्ञानी, मला किती कळतंय, हे आपलं हा मोठेपणा आपण साधू संतांना नाही सांगायचा किंवा दाखवायचं पण नाही. आपलं ते सोडून द्यायचं, नम्र व्हायचं आपण, सगळं सोडून त्यांच्या ठिकाणी गेलं ना, तुमचं ज्ञान, तुमचा अभिमान, तुमचा काय तुमचा मोठेपणा सगळं सोडून द्यायचं. आणि कसं होऊन जायचं, फक्त लहान लेकरू होऊन जायचं. संत कसं लेकरू कसं असतं, लहान लेकरू कसं असतं, पूर्णपणे मोकळं असतं ना, त्याचं काय असतं काय, काहीच नसतं. अगदी तसं पूर्णपणे मोकळं होऊन जायचं साधू संतांला शरण म्हणजे. आता पूर्णपणे हे मोकळं झालंय, आता तुम्हाला काही भरायचं नाही याच्यामध्ये, तुम्ही भरा आता याच्यामध्ये. जसं कोरा कागद असतो ना, कोरा कागद, तसं कोऱ्या कागदावानी, कोरा कागद असलं म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिता येतं, लिहिलेलं परत वाचता येतं. तसं पहिलीच घाण आपण ह्याच्यामध्ये ठेवले आणि साधू शरण गेलो आणि ह्याच्यामध्ये आता काय करा तुम्ही, ह्याच्यामध्ये भरा. ते काय भरत्या, पहिलीच घाण भरलेली सगळ्या ह्याच्यामध्ये, हाय का जागा त्याच्यामध्ये ठेवायला. तसं साधूला शरण जायचं म्हणजे मोकळं होऊन जायचं. तुमचं ज्ञान, तुमचा अभिमान, का नाही, तुमचा मोठेपणा, तुमचं गर्व ताटा सगळं सोडून पूर्णपणे मोकळं व्हायचं आणि मग साधूला शरण जायचं. देखोनी संत समुदावो अनन्य गती भगवत भावो, भगवत भावे नम्र स्वभाव प्रश्न यो पाहो या नाव. संतांचा समुदाय पाहिला तर तिथे भगवत भाव ठेवावा. बघा, साधू संत मेळा चाललेला दिसला किंवा येतोय त्या ठिकाणी भगवत भाव असतो. भगवान आज माझे भगवंत आज माझ्याकडे आलेत म्हणून, किंवा आज भगवंत माझ्यापासून जवळ चाललेत, आज माझा किती मोठ्याला अलभ्य लाभ झाला मला, असा भाव असावा. पहिली गोष्ट मग साधू संतांच्या ठिकाणी साधू आणि भगवंत हा वेगळाच नाही असा त्याचा बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. तर त्याला त्या साधू संतांबद्दल आदर राहील, तर त्या साधू संतांबद्दल त्याला प्रेम राहील, तर साधू संतांबद्दल त्याला नम्रता राहील. अन्यथा ती राहू शकत नाही. त्याने एक माणूस म्हणून, एक देह म्हणून जर साधू संताला पाहिलं ना, नुसतं वरून म्हणतोय संत येतं, हे साधू येतं, हे महात्मा येतं, पण पाहतोय काय म्हणून, देह म्हणून पाहतोय, तर त्याला त्याच्या ठिकाणी आदर राहणार नाही. उपाधी ठेवून, उपाधी रूपाने पाहून त्याचा आदर राहणार नाही साधूचा. कारण साधू उपाधी नसतात, उपाधीमध्ये ते आलेले असतात समाजाचं कल्याण करण्यासाठी, पण उपाधीमध्ये साधू नाहीत. पण गंमत अशी की ज्या उपाधीचा त्यांनी अंगीकार केलाय ना, त्या ती सगळी उपाधी पवित्र झालेली. कशामुळं, की साधू संतांनी त्याच्यामध्ये काय केलंय, तिला धारण केलंय, तिचा अंगीकार केलाय त्यांनी. कारण ज्या भावनेने नम्र येत असते त्याला प्रथम किंवा विनय म्हणतात. कशामुळे, जी भावना अशी जी भावना आपल्या ठिकाणी तयार होते आणि ती भावना तयार झाल्यानंतर आपल्या ठिकाणी नम्रता येते, लीनता येते आपल्याला, त्यालाच काय म्हणायचं, त्याला प्रश्न किंवा विनय म्हणतात. बघा, त्याला काय म्हणायचं, विनय, लीनता. नम्रता सविता संत चरण, जेथे भूतदया वाढे पूर्ण, हे दयेचे निजलक्षण सावधानावधारी. म्हणून नम्रपणाने संत चरणांची सेवा जर केली आपण, कशाने, नम्रपणाने बरं का, म्हणजे मोकळं होऊन, थोडक्यात पूर्णपणे मोकळं होऊन जर संतांच्या चरणाची आपण सेवा केली तर भूतदया पूर्ण वाढते. सगळ्या विश्वाबद्दल आपल्याला प्रेम तयार होतं. जेवढे काही भूत आहेत ना ह्या विश्वामध्ये, या सगळ्या भूताबद्दल आपल्याला प्रेम तयार होतं. भूतदयेचे लक्षण, हे राजा तू एकाग्र चित्ताने ये. आणि आपल्या ठिकाणी भूतदया आली, आपल्या ठिकाणी प्रेम तयार झालं हे सगळ्या भूताबद्दल, तर त्याचं काय लक्षण आहे, राजा मी तुला सांगतो, तू ध्यान देऊन ऐक. कोण सांगते, प्रबुद्ध नारायण सांगतात. कुणाला सांगतेत,
जनक राजाला सांगतात. आणि प्रबुद्ध नारायण जनक राजाला सांगतात. म्हणजे हिंदू नारायण जनक राजाला काय करतात, उपदेश करतात. ही कथा कोण सांगतंय? वसुदेवाला नारद मुनी सांगतात. आणि नारद मुनी वसुदेवाला सांगतात की एकदा काय नवनारायणी जनक राजाला असा उपदेश केला होता. हे कोण सांगत आहे? हे कोण सांगतं? राजा परिषदेला शुकमुनी सांगतात. अशी ही कथा चाललेली. हे लक्षात असावं, म्हणजे काय होतं, मिळ लागतो आपल्याला नेमकं काय चाललंय ते. मग भूताशी कठीणपण देखताची निगो पाहे प्राण मा सोय करील आपण हे सर्वथा जाण स्वप्नी न घडे. म्हणून प्राण्याशी कोणी निष्ठुरपणे वागत नाही. ज्याच्या ठिकाणी भूतदया आली ना, तो प्राण्याशी कधी निष्ठुरपणे वागत नाही. त्यांची हडछेडच करणार नाही. त्याला जसं जम शक्य असं ना तसं त्यांचं काय करणं, त्यांचं प्रेम करायचा, त्याला खाया प्यायला घालायचं, म्हणजे त्याचा तो काय करतो त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करत असतो. असे जर पाहिले तर दयाळू माणसांचे प्राण कासावीस होतात. बघा, एखादा प्राण जर कासावीस झाला ना, एखादा प्राणी त्याला त्रास झाला की ह्याला कासावीस होतो, त्याला वाईट वाटतं, त्याला किती त्रास होतो म्हणून त्या प्राण्याला. मग तो स्वतः प्राण्याशी निष्ठुरपणे कसा वागेल? मग जर एखादा प्राण्याचं दुःख पाहून ह्याला जर दुःख होत असेल तर मग तो त्या प्राण्याबरोबर निष्ठुरपणे कसा वागेल बरं? त्याला मारायचं, त्याला हाणायचं, त्याला झोडायचं, त्याला उपाशी ठेवायचं, असं वागेल का महात्मा प्राण्यांबरोबर? नाही वागत. म्हणून स्वप्नातही तो तसं करणार नाही. कोण? साधू. जे ती आपणाशी होय दुःख ते भूताशी करीना निषेक, जेनी आपणाशी होय सुख ते अवश्य करी देना. ज्या गोष्टीमुळे जसं एखाद्याने आपण वर्तन केल्यावर आपल्याला दुःख होतं तसं वर्तन तो दुसऱ्यावर करत नाही का? अरे असं वागल्यावर आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं. मग जर आपल्याला एवढं दुःख होतं म्हणलं मग त्याला दुःख होणार नाही का? नको रे, नका तसं करू, त्या जीवाला नका त्रास देऊ का नाही. असं त्याच्या ठिकाणी काय असतं? ममत्व असतं. ममत्व म्हणतोय मी तुम्हाला, प्रेम असतं, दया असते त्यांच्या ठिकाणी. हे वर्तन प्राण्याशी तू कधी करत नाही. वाईट वागण्याचं वर्तन तू कधी त्यांच्याशी करत नाही. ज्याने स्वतःला सुख होते तसेच वर्तन तो दिनांशी करतो. सर्व भूती दया समान, कदा न बोले कठीणपण, भूतांची पीडा निवारण करून आपण सुखोपायी चिंते. सुखोपाय त्याची सर्व प्राण्यावर सारखीच दया असते. असं नाही की एखादा प्राणी, मग आता गाय आहे, मग गाय आता दूध देते म्हणून तिला जास्त जीव लावायचा. दुसरा एखादा प्राणी, त्याचं पक्षी येतं, आता पक्षापासून आपल्याला काय फायदा आहे म्हणून त्याला काय करायचं, त्याला हाणायचं, त्याला मारायचं, त्याला गलोरीने त्याला मारायचं, असं करतो कधी? सगळ्याला सारखं प्रमाण, सारखं सगळ्याला सारखं प्रेम. पण तो कुणालाही कधी कठीण शब्द बोलत नाही, कुणाला वाईट बोलणार नाही, कुणाचं मन दुखून असं बोलणार नाही. भूतांच्या पिढ्याचे निवारण तो करतो. काय करतो? एखाद्या जर पिढ्या होत असेल, त्रास होत असेल तर त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने त्याचं निवारण करण्याचा तो प्रयत्न करत असतो. हाच खरं त्याच्या सुखाचा मार्ग असतो असं तो समजत असतो. हाच काय त्याच्या सुखाचा मार्ग आहे. जीव मात्रे दृक्ती बोलता, जीवेच्या घेऊ पाहे जीविता, भूती दृष्टपण चालिता, समूळ चित्ता निर्बाळू पाहे. एखाद्या सामान्य जीवाला जर उद्देशून तो कठोर शब्द जर बोलला, एखादा सामान्य जीव, आणि जर काय झाला, सामान्य जीवाला तो एखादा कठोर म्हणजे वाईट जर बोलला तर आपली जीभ कापावी असे त्याला वागते. अरे किती माझ्याकडून वाईट शब्द गेला, म्हणजे त्याला किती त्रास होत असं ना, आता त्याला किती वाईट वाटलं असं माझ्या बोलण्याचं. त्याला असं काय होतं, तो असं विचार करायला लागतो, त्याला वाटतं जीभ कापून टाकू काय ना, आता लय वाईट बोलत दुसऱ्याला, असं त्याच्या मनाला वाटत असतं. म्हणजेच एखाद्या प्राण्याविषयी दृष्ट विचार त्याच्या चित्तामध्ये आले तर त्याला त्याचे चित्त नष्ट करावे असे त्याला वाटतं. एवढा त्याच्या ठिकाणी समभाव झालेला असतो त्या महात्म्याच्या ठिकाणी. भूताशी जिथे पिडा पावे, त्या तळी जीव घालू धावे, जीवा परिस भूते सर्वे, दया गौरवे पडियंती. म्हणून जिथे प्राण्यांना पीडा होत असते तिथे आपल्या प्राणाची बाजी लावून रक्षण करायचा तो प्रयत्न करतो, धावतो प्रयत्न करण्यासाठी. एखाद्या प्राण्याला जर पीडा होत असेल ना तर त्यांना वाचण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी तो धावतो. दयेमुळे सर्व भूते त्याच्या जीवापेक्षाही त्याला अधिक वागतात. त्याचा जीव जरी तो स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही, पण आणि बाकीच्या प्राण्यांचा त्यांच्या काय करतो, त्यांच्या जीवाचा विचार करतो, त्यांना नको त्रास व्हायला म्हणून. एवढी त्यांच्या ठिकाणी काय भूतदया आहे. भूतदया त्याला काय म्हणायचं? भूतदया. ऐशे जे कारुण्य पूर्ण, त्या नाव दया संपूर्ण, आता मैत्रीचे लक्षण असा धरण ते एक. म्हणून हे राजा, तुला हे
करुणेचं लक्षण सांगितलं. आता करुणाचं म्हणजे दयेचं तुला लक्षण सांगितलंय. आता त्या साधू भूतांबरोबर कशी मैत्री करतो त्याचं लक्षण सांगतो. म्हणजे ऐक, लक्ष देऊन ऐक. सर्व भूताचे ठाई सुहादा वाचुनी दुजे नाही, तरी न करिताची मैत्री पायी ठाईची ठाई अलौकिक. खरी मैत्री जी म्हणलं तर सर्व प्राणी मात्र म्हणजे त्याला मित्र वागतात. खरी मैत्री म्हणजे काय, त्याला सगळे आपलेच वागतात. काय, सगळे जे प्राणी आहेत ना हे सगळे माझे मित्रच आहेत. म्हणजे त्याला शत्रू असं कोण वाटत नाही, आपल्याला कोण त्रास देणार असं त्याला कोण वाटत नाही. कारण मित्रा वाचून त्याला दुसरे काही दिसतच नाहीत. त्याला कोण दिसते, सगळे मित्र दिसतात. आणि म्हणून ते जे असतात ना बाकीचे लोक अशा स्वभावाचा फायदा घेतात त्याच्या. कारण त्याला कळत नाही हा आपल्याला फसवतोय हा किंवा काय करतोय. कारण कसं असतं, त्याचा जसा स्वभाव असतो ना तसेच त्याला अख्खं जग दिसत असतं. साधू कसं दिसतं, जसा त्याचा स्वभाव असेल ना तसं त्याला जग दिसत असतं. कारण मनाचे बघा, आपल्या आतमध्ये असेल ना तसंच आपल्याला बाहेर दिसतं. मग साधूला कसं दिसतं सांगा बरं, तसंच दिसतं. पण लोक त्याचा फायदा घेत असतात. त्याप्रमाणे त्याला काहीच दिसतं सगळं, दुसरं त्याला काही दिसतच नाही. कारण पण मैत्री न ठेवता तो भेदभाव ठेवतो, तो खरा भक्त नव्हे. पण मैत्री नाही ठेवतो, काय करतो, भेद ठेवतो. ह्यो कमी, ह्यो असा, ह्यो तसा, भेद केला ना. जर त्याने भेद ठेवला तर तो खरा भक्त नाही. पण जो खरा भक्त असतो तो काय करतो, सगळ्या ठिकाणी समभाव, सगळ्या ठिकाणी आदर, सगळ्या ठिकाणी नम्रता अशा रूपांतर होत असतं. जो विषय योगे न विटे, नाना विकल्पी न उठे, आलिया परम संकटे, मैत्रीने के पाटे सदा ग्राह्य. कोणत्याही पदार्थाविषयी त्याला कंटाळा नसतो. म्हणजे कोणत्याही पदार्थ म्हणजे त्याला कशाचाच कंटाळा नसतो. त्याला तुम्ही काम करायला सांगा कंटाळा नाही, तुम्ही त्याला शेतातलं काम करायला सांगा त्याला कंटाळा नाही, त्याला तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये जेवायला वाढायला सांगा त्याला कंटाळा नाही, एखाद्या कार्यक्रमात त्याला 15 वेळा उचलायला सांगा त्याला कंटाळा नाही. तो म्हणत नाही आता ही मी तर एवढा मोठा साधू आहे, एवढा मोठा भक्त आहे, मी आता काय 15 वेळा उचलू का, काय नाही. ज्याला जे दिसत ना, ज्याला जे वाटतं ना, म्हणजे त्याला लगेच तो त्या कामाला हाकत असतो. त्याला कसला कंटाळा नसतो, कशाचाही तो देश करत नाही, मनाला अनेक विकल्प उठत नाहीत. आणि मध्येच विघ्न आली तरी त्या मैत्रीपासून तो टळत नाही. अशी त्याची मैत्री असते. या नावगा मित्र भावो, प्राण गेलिया ना तुटे पाहो, देखता कल्पांत काळ घावो, निज मित्र समुदायो एकवटिकी. ह्याला साधूचा मित्रभाव म्हणतात. यालाच काय म्हणतात, साधूचा मित्रभाव म्हणायचं. पण अलीकडे असं झालंय, अलीकडे ही बोलायची गोष्टी बोलायच्या नाही बोलायला पाहिजे, पण बोलल्या पण पाहिजेत. का बोलल्या पाहिजे, अलीकडे असं झालंय, कसं झालंय की बघता मध्येच जमत नाही. अलीकडे बघता मध्येच जमत नाही. कोणी आम्ही हरिभक्ती म्हणजे परायणीत आम्ही का नाही हबप, पण ह्यांच्यामध्येच जमत नाहीत. मग ह्या सगळ्या समाजाला, हे सगळ्या भूतावर त्याचं मैत्रीचं नातं कसं व्हायचं काय. पण जो खरा भक्त असतो ना तो सगळ्या ठिकाणी मित्रभावाने पाहत असतो. तो सगळे त्याला त्याचे मित्रच वागत असतात. प्राण जायची जरी वेळ आली ना, प्राण जायची जरी वेळ आली किंवा कल्पांत येऊन जरी ठेपला तरी त्याचा मित्रभाव सुटत नाही. उलट अशा प्रसंगी साधूचा मित्र समुदाय एकत्र होतो, एकमेकाला आधार द्यायला, वाचवायला काय जीवाला. म्हणजे कोणी असू द्या, ह्या संप्रदायाचं आणि त्या संप्रदायाचं नाही. इथं त्याला संप्रदाय, इथं त्याला ज्ञानी, इथं अज्ञानी असा भाव नाही. त्याच्या ठिकाणी सगळा भाव काय, हा सगळा माझा परमात्माचे असं भाव. म्हणून त्या सगळ्याबरोबर तो मैत्री करत असतो. समभावनेने तो राहत असतो सगळ्यांबरोबर. याशी आचरता निजस्थिती, श्रद्धा उपजे सर्व भूते, त्या श्रद्धेचे व्युत्पत्ती यथा निकुती सांगेन. म्हणून अशा वेळी सर्व भूताविषयी श्रद्धा उत्पन्न होते. श्रद्धेचे लक्षण सांगतो बघा. आणि त्यामुळेच काय होतं, सगळ्याच्या ठिकाणी समभाव झाला ना त्यांचा, म्हणून सगळ्या भूताबद्दल त्याला श्रद्धा तयार होती. आणि ती श्रद्धेचे लक्षण कसे असतो ते सांगतो राजा, तू एक लक्ष देऊन ऐक. नवल श्रद्धेचे लक्षण, ब्रह्मा मुंगी समसमान, तरी यथोचित विधान सर्वता जाण चुकेना. बघा श्रद्धा कशाला म्हणायचं आता, की श्रद्धेचे लक्षण मुख्य नवलाचे आहे. म्हणले काय, अरे आत्मरूपाने मुंगी आणि ब्रह्मदेव काय ब्रह्मदेवाने समान असते. आत्मरूपाने मुंगी आणि ब्रह्मदेव तो समानच समजतो. तो ब्रह्मदेव आहे म्हणून त्याला लय मोठा, आणि मुंगी ही कोणी मुंगी म्हणून हिला काय करायचं, हिला कमी दर्जा द्यायचा असं नाही. मला सांगा बरं, खरं आपल्या घरी जर मुख्यमंत्री आले
आणि एक आपल्या घरी साधू आले, आपण कुणाला किंमत देऊ जास्त? हा, देऊ का नाही? किंवा आपल्या घरी मुख्यमंत्री आले आणि आपल्या घरी गावाचा सरपंच आला, कुणाला किंमत देऊ आपण जास्त? पण हा साधूचं लक्षणच असं आहे श्रद्धेचं त्याचा, की मुंगी जरी असेल ना आणि ब्रह्मदेव जरी असेल ना, तर दोघांना सारखंच रूपाने तो पाहतो. त्याला म्हणायचं समभाव. याला काय म्हणायचं? समभाव म्हणायचं. तरी प्रत्येक प्राण्याशी त्याच्या योग्यतेप्रमाणे आचरण करताना त्याची चूक होत नाही. जसा जसा प्राणी असेल ना, त्याच्या पद्धतीत तो काय करतो, त्याच्याबरोबर वागण्याचा प्रयत्न करत असतो. अर्ध्यपाद्यादी पूजन, सकळ दान आणि सन्मान, हे श्रद्धा ब्राह्मणी संपूर्ण एकाशी ते जाण. अन्न मात्राची म्हणजे ब्राह्मणांच्या बाबतीत श्रद्धा व्यक्त होताना त्याचे पूजन करणे. इथे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, हा. आणि ब्राह्मणांच्या बाबतीत श्रद्धा व्यक्त होताना म्हणजे ते ब्राह्मण त्यांच्या बाबतीत जर त्यांची श्रद्धा कशी असते बघा, त्याचं जर पूजन करायचं म्हणलं तर सर्व काही दान देणे, त्यांना सन्मान करणे, ह्या गोष्टी उचित ठरतात. ब्राह्मण लोकांची जर पूजा करायची म्हणले काय, की ब्रह्म म्हणजे ते परमात्मा एक रूपाने आपण त्यांचं पाहून त्यांचं पूजन करतो, त्याला सन्मान देतो, त्याला दान देतो का नाही. पण काही लोकांना फक्त अन्न देणे योग्यच असते. पण काही लोकांना कसं असतं, फक्त अन्न दिलं पाहिजे. किंवा भिकारी आले, मग त्याला काय दिलं पाहिजे? अन्नच दिलं पाहिजे. मग आता जे ब्राह्मणाला दिलं त्याचं भिखाऱ्याला द्यायचं म्हणलं तर जमन का? जे ब्राह्मणाला दिलं, जसा ब्राह्मणाला सन्मान केला ब्राह्मणाचा, तसं भिखाऱ्याचं करायचं म्हणलं जमन का? नाही. समभाव आहे, पण ज्याचा जसा अधिकार असतो ना त्या पद्धती. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं, आपण जेवण करायला बसलोय आणि कुत्र जवळ बसलो. अरे म्हणले काय, ते पण ब्रह्मचे म्हणले, तो पण कोणी परमात्माच रूप आहे, या आपल्या ताकीमध्ये जेवायला. मग त्याला आपल्या जवळ घ्यायचं आणि ताकीमध्ये जेवायला घालायचं जमन का? नाही म्हणले. प्रेमभाव ठेवायचा, सन्मान द्यायचा, सगळं करायचं म्हणले. पण त्या योग्यतेनुसार त्या अधिकाराप्रमाणे त्याच्याबरोबर वर्तन करायचं, त्याच्याबरोबर आचरण करायचं, राहायचं आपण. ते सांगितलं इथं. आलं लक्षात? म्हणून एका अन्न आच्छादन, एका शेते कोरडे कण, एका तृणाने जीवन, एका पय पान यथोचित. म्हणून काही लोकांना अन्न आच्छादन देणे उचित असते बघा. काहींना अन्न द्यायचं, काहींना कपडे द्यायचे, काहींना कोरडे धान्य शिदा द्यायचा, कुणाला तृण म्हणजे गवत, कुणाला जळ पाणी. काही प्राण्यांना तर काही नुसते पाणी देणे योग्य होय. आता उदाहरणार्थ गाई आता गोमाता आहे म्हणून तिला काय करायचं, मग तिला आपलं जे असणारं जे मिष्टान्न आहे, मिष्टान्न तिला खायला घालायचं. पण तिचं ते आहार आहे का सांगा बरं? गायचं मिष्टान्न खाण्याचा आहार आहे का? नाही. तिचा आहार काय? चारा खाणं. मग तिला काय दिलं पाहिजे? चारा दिला पाहिजे. कारण मिष्टान्न जर दिलं, तिला खायला दिलं म्हणजे कसं, पुरणपोळी कुठं काय आपण त्याला खायला दिलं तर त्यांचं पोट बिघडू शकतं त्यांनी. म्हणजे तिला आपण चांगल्या भावने द्यायचा प्रयत्न करतो, पण त्यांनी त्याला काय होणार आहे? त्रास होणार आहे. म्हणून काय केलं पाहिजे? मग तिला काय लागत आहे? चारा लागत नाही, मग तिला चारा दिला पाहिजे. तसं त्याच्या योग्यतेनुसार त्याला ते देणं गरजेचं आहे. त्याची योग्यता पाहून आणि आपली पण योग्यता पाहून. जेणे ज्याशी सुख संपूर्ण, ते करी उचित श्रद्धे जाण, अनुचित श्रद्धेचे विंदान, दुःख कार्य पूर्ण सर्वार्थी. म्हणून ज्याला ज्या गोष्टीने सुख होईल ना, ते त्याला दिलं पाहिजे. श्रद्धेचे हेच उचित असते. आणि श्रद्धा जर अनुचित प्रकारे आपण जर व्यक्त करायचा प्रयत्न केला, म्हणजे जसं तुम्हाला मी आता सांगितलं, गायला लागतो चारा आणि आपण दिलं काय मिष्टान्न, तर काय होईल? पोट बिघड. किंवा कुत्रा लागत आणि आपण त्याला चारा दिला तर जमन का? नाही. त्याला काय म्हणते? दुःख होणार आहे. म्हणून ज्याला जे लागेल ना त्याला ते दिलं पाहिजे. ज्याला जे लागेल म्हणजे ज्याचा जसा अधिकार असेल तसं. म्हणून जे वे ब्राह्मण वाढेले तृण, गाईचं वाढेले मिष्टान्न, शोनाशी बैसणी सिंहासन, साधू शासन थारोळा. बघा खाली उदाहरण आलं लगेच. अनुचित श्रद्धेचं लक्षण काय असतं मला सांगितलं बघा. अनुचित श्रद्धा कशाला म्हणायचं? अनुचित म्हणजे जे योग्य नसणारी श्रद्धा कशाला म्हणायचं? ब्राह्मण आपल्याकडे आलेत, मग ब्राह्मणाला गवत खायला दिलं, आणि गाई पुढे मिष्टान्न ठेवलं, कुत्र्याला सिंहासनावर बसवलं आणि साधू आले त्याला कुठे बसवले? थारोळ्यात बसवले, म्हणजे दारात बसवले. हे योग्य आहे का म्हणले? नाही. म्हणून व्याघ्राशी पाडिल्या लंघन, त्याशी अर्पू नये गोदान, गाई गादल्या संपूर्ण, तैलाभंजन करू नये. म्हणले वाघ उपाशी, त्याला भूक लागली म्हणून तिला काय केलंय? म्हणले काय गाई बिचारा उपाशी, म्हणजे ब्रह्म आहे ते तो पण परमात्मा आहे. बिचारा भुक्याने काय झालं? व्याकुळ झालाय. मग काय केलं? दारातली गाई सोडून आणली आणि वाघ पुढे नेऊन बांधले. मग खा बाबा जमन का? नाही म्हणले. का? कारण त्यांनी गायला त्रास होतो. त्याला गायला जरी त्रास होत असला तरी तिला ते लावून अभंग स्नान घालू नये. किंवा गायला काय होतोय? त्रास होतोय म्हणून तिला काय अभंग स्नान घातलं का? गरम पाणी
त्याला काय तुमचं ते शॅम्पू साबण तिला आंघोळ करावं का? नाही. तसं हो का देह इंद्रिय जरी एके तरी जीवा कर्म नव्हे नाके तेवी एक भूतात्मा भूतवेके उचितन मुखे यजावा. देह व इंद्रिय जरी एक असले तरी जिभेचे काम नाकाने होत नाही. म्हणले बघा ना, मला सांगा, म्हणले उदाहरण दिले त्यांनी किती सुंदर. म्हणले देह सगळा एकच, नाक कुणाचं आहे? देहाचंच आहे. डोळे देहाचे, तोंड देहाचे, कान देहाचे. मग असं झालं का? म्हणले कशाने खायचं? तोंडाने खायचं म्हणले, त्याऐवजी नाकाने खाल्लं त्याने किंवा कानाने खाल्लंय. असं जमतं का? नाही ना. जेवण करायचं म्हणलं आपण तोंडाने करतो, श्वास घ्यायचं म्हणलं आपण नाकानेच घेतो, आणि ऐकायचं म्हणलं आपण कानानेच ऐकतो. जे ते इंद्रिय त्या इंद्रियाने कामं करतात. तसंच म्हणले, तसंच एकच भूतात्म्याच्या अनेक देहाप्रमाणे उचित असेच दान करावे. म्हणून एकच असणारा भूतात्मा आहे, अनेक भूतामध्ये असणारा एकच आत्मा अनेक भूतामध्ये तो व्याप्त आहे. म्हणून ज्या ज्या भूताच्या रूपाने तो आलेला आहे त्याच्याच रूपाने त्याला काय केलं पाहिजे? तसं त्याला दान दिलं पाहिजे. याला म्हणायचं श्रद्धा. याला काय म्हणायचं? श्रद्धा. करिता यथोचित अर्पण जरी क्रिया दिशे भिन्न भिन्न तरी अंतरश्रद्धा भिन्न हे मुख्य लक्षण भागवत धर्मी. म्हणून अशा प्रकारे आपण अर्पण क्रिया भिन्न असली, पदार्थ भिन्न असले तरी आतील श्रद्धा भिन्न असते. हे भागवत धर्माचे मुख्य लक्षण आहे. बघा, हे सगळ्यात मुख्य लक्षण भागवत धर्माचं. काय सांगितलं? अशा प्रकारे जसे जसे अधिकारी असतात ना, तशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ त्याला देणे. पदार्थ जरी वेगळे भिन्न भिन्न असले तरी पण अर्पण करण्याचा जो भाव आहे ना, तो भाव मात्र, ती श्रद्धा मात्र कशी आहे? एकच आहे. यालाच म्हणायचं भागवत धर्माचं मुख्य लक्षण. भूते भूतात्मा भिन्न स्थिती दया मैत्री साधूची भक्ती हे चातुडे कैसे रीते प्रबुद्ध तदर्थी उपाव सांगे. म्हणून भूतामध्ये भूतात्मा एकच असतो. बघा, सगळ्या भूतामध्ये म्हणजे जेवढे काय तुम्हाला हे दिसतात ना, जेवढं काय हे डोळ्याने दिसतंय, जेवढं काय त्वचेने अनुभवायला येतंय, जेवढं कानाने ऐकू येतंय, हे सगळे जेवढे काय आहेत, हा सगळा कोण आहे? हा सगळ्यांचा आत्मा एकच आहे. म्हणून त्या ठिकाणी दया आणि मैत्री ही साधूची भक्ती असते. याला म्हणा साधूची भक्ती. खरी साधूची भक्ती कशी असते? साधू का बसतो का? देव मूर्ती घेऊन तिला आंघोळ घालत गंध लावत त्याच्या पुढे बसतो का? नाही. त्याच्या साधूच्या रूपाने देव कोणी? ज्ञानेश्वर महाराज सांगून ठेवले, आता विश्वात्मके देवे, विश्वाचा आत्मा असणारा तोच एक देव म्हणले. म्हणजे कोण? विश्वच देव झाला म्हणले. आता देव कोणी? तुकाराम महाराज सांगतात, आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देवता जवळी असे पापनाशी. काय म्हणले? असा ज्याचा अनुभव म्हणले काय? विश्व हाच देव आहे म्हणले. मग साधूच्या दृष्टीने देव कोणता आहे? विश्व हाच देव आहे म्हणले. अशी भक्ती साधूची असती. अवस्था कोणत्या उपायाने अशी असणारी अवस्था की सगळ्या भूतामध्ये त्याला देव दिसतो, सगळ्या भूताच्या ठिकाणी त्याला दया असते, सगळ्या भूताच्या ठिकाणी त्याला प्रेम असतं. अशी ही जी अवस्था आहे, ही अवस्था काय केल्यानंतर साध्य होते हेच प्रभुत्व महर्षी पुढे 9 श्लोकामध्ये राजाला सांगणार आहेत. बघा, आता ही फार महत्वाची आहे. आता हा जे उपदेश करणार आहेत ना प्रबुद्ध ऋषी जनक राजाला, हा फार महत्वाचा आहे. का? कारण आपण हेच मार्गाने चाललोय ना आता सध्या. आपल्याला पण काय करायचंय? ह्या सगळ्या भूताबद्दल, ह्या सगळ्या विश्वाबद्दल आपल्याला प्रेम तयार झालं पाहिजे. आणि हे प्रेम कशाने तयार होतं? अशी श्रद्धा कशाने तयार होती? त्या साधकांनी काय केलं पाहिजे? हेच आता आपल्याला ते सांगणार आहेत. म्हणून साधकांनी आत्मप्राप्ती जर कुणाला पाहिजे असेल, कुणाला जर आत्मप्राप्ती होण्यास हेच आत्मप्राप्ती करून जर घ्यायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? ह्या भागवत धर्माचं आचरण केलं पाहिजे, जे का आता प्रबुद्ध नारायणांनी जनक राजाला सांगितलं. अशा पद्धतीने आपण आपल्या ठिकाणी पाहिजे. म्हणून जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल, आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची असेल, तर आपल्या ठिकाणी काय झालं पाहिजे? ह्या सगळ्या भूतांबद्दल आपल्या ठिकाणी प्रेम झालं पाहिजे. कुणाचा मत्सर नाही झाला पाहिजे, कुणाचा द्वेष नाही झाला पाहिजे, सगळ्या ठिकाणी समभाव झाला पाहिजे. आपली सून जरी असेल तरी आपला तो कोण आहे? आणि आपला मुलगा जरी असेल तरी, आणि आपले शत्रू जरी असेल तरी, शत्रू नसतोच. मग हे कशाने होईल सांगा बरं तुम्ही? हे कशाने होईल? हे श्रवण केल्यावर होईल. आणि श्रवण केल्यानंतर काय केलं पाहिजे? आपण त्याचं सतत विचार केला पाहिजे. विचार सतत त्याचं मनन केलं पाहिजे. अरे असं सांगितलंय बरं का एकनाथ महाराजांनी, असं सांगितलंय. नवनारायणी आपल्याला असं सांगितलं. काय सांगितलंय? की हे सगळा परमात्माच नाकलेला आहे का नाही? सगळा कोणी? विठ्ठल जळी स्थळी भरला, विता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला.
सगळा विठ्ठलची विठ्ठल म्हणजे कोण हा सगळा विठ्ठलची म्हणजे सगळा भरलेला. मग हे कशाने होईल तर सतत सतत त्या विचाराने होईल. सतत त्याचा विचार केला पाहिजे हा विठ्ठल आहे. सुरुवातीला काय हे विठ्ठल आहे जे जे दिसतंय ना ते सगळं कोण आहे ते विठ्ठल आहे किंवा सद्गुरू आहे. विठ्ठल आहे किंवा सद्गुरू आहे असं भाव करून असं विचार करून विचार करता 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 त्याच्याबद्दल त्याला प्रेम यायला लागत. विचार करता 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 त्याला ते समभाव होऊन तयार होऊन जाईल. ते त्यालाही कळायचं नाही आता कधी झालं ते चिन्ह श्लोकोक्ती समूळ भागवत धर्मस्थिती प्रबुद्ध सांगे राया प्रत्येक साधका निज प्रत्येक साधवाया. म्हणून साधकाला जे ही गोष्ट प्राप्त साधून घ्यायची असेल तर ती आहे 9 श्लोक. पुढच्या 9 श्लोकामध्ये प्रबुद्ध नारायणाने आपल्याला सांगितलंय. आता आपण इथं थांबू कारण आपलं हे होणार नाही का नाही. पुंडलिका वरदे विठ्ठल.